हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडरीक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु काशीनाथ महाराज की जय, श्री पंढरीनाथ भगवान श्री बजरंगबली हनुमान की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पार्वती पतेश्वर महादेव। धर्मचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, येथ माझे जीव उरले पायीकपण। अव्याहत 7 दिवस आपण परमार्थाचा परमोच्च आनंद उपभोगता आहात। या आनंदाचा उपभोग घेण्याकरता अनंतानं अनंत सहाय्य केलेलं आहे। त्या सहाय्य करणाऱ्या दात्यांचा ऋणनिर्देश इथं करणं अत्यंत आवश्यक आहे। म्हणून प्रवचनाच्या पूर्वी हा ऋणनिर्देश मी व्यक्त करतो आहे। जवळजवळ 60 गावानं 60 गावच्या भाविकांनं या ठिकाणी यथाशक्ती दानाचं योगदान केलेलं आहे। कुणी अन्नदान केलेलं आहे, कुणी श्रमदान केलेलं आहे, कुणी धनदान केलेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारचं दान केलेलं आहे। तशाच प्रकारे भजन करण्याने भाषणाचं दान केलेलं आहे, कीर्तनाची सेवा करणाऱ्याने कीर्तन सेवेचं दान केलेलं आहे, प्रवचनाची सेवा करणाऱ्या प्रवचनाची सेवेचं दान केलेलं आहे, श्रवण करणाऱ्यांना श्रवणाचं दान केलेलं आहे, पारायण करणाऱ्या वाचकाने पारायण करून आपलं योगदान या ठिकाणी समर्पित केलेलं आहे। कोणाही एका व्यक्तीचा नामनिर्देश घेणं हे या प्रसंगी अनुचित आहे। त्यांच्याकरता, माझ्याकरता आणि परमार्थाकरताही। कारण हे दान हे मोक्षाला जाण्याचं किंवा मोक्षाला पाहण्याचं अंजन आहे। असं दान करून या ठिकाणी आपण हा नामसप्ताह एक महायज्ञ साकारला। मी नेहमीच माझ्या मनाला समजवतो की निमित्ताला तू धनी आहेस, तू कुणीही करणारा नाहीस। देणारे देतात, करणारे करतात, येणारे येतात, खाणारे खातात, जाणारे जातात। इथं फक्त मी साक्षी रूपानं उपस्थित आहे। म्हणून ज्या कोणी ह्या 7 दिवसात कोणतंही दान दिलं असेल त्याचा ऋणनिर्देश न करता ते दान अगदी डायरेक्ट मी परमात्म्याकडे, माझ्या सद्गुरुनाथाकडे पाठवतो। आणि त्या दानाचा योग्य तो रिझल्ट, कारण आत्ताचं जग म्हणजे रिझल्ट काय आहे, व्हॉट इज रिझल्ट। एखादी गोळी खाल्ली, ॲस्पिरिन किंवा अशी कुठलीही गोळी खाल्ली, सर्दी वगैरे झाली तर त्याचा रिझल्ट करता आतुर आहात। प्रत्येक व्यक्ती प्रत्येक रिझल्ट करता आतुर आहे, झटपट। पूर्वी एक गोळी होती झटपट म्हणून, आता आहे का नाही मला माहीत नाही। तर तशा प्रकारे
ताबडतोब रिझल्ट प्रत्येकाला हवा आहे, परंतु परिणामकारक रिझल्ट हाती येण्याकरता तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विण. निदान चांगल्याला तर चांगलं फळ येण्याकरता खूप वाट पाहावी लागते. मी माझ्या सद्गुरुनाथांच्या श्रीचरणी, पंढरीनाथांच्या आणि सकल देवतांच्या चरणी एक विनम्र प्रार्थना करतो की ज्याने ज्याने कायेनं वाचेनं मनानं तशाच प्रकारे धनानं या यज्ञाला सहभाग गेलेला आहे, त्यांच्या अंतःकरणात त्यांच्या बुद्धीत तू तुझ्याकडे येण्याची वाट दाखव. त्यांची सात्विकता बहरू द्या, आणि सात्विकता जेव्हा भरते तेव्हाच भगवंताची वाट दिसते. आणि अशा प्रकारे तुम्ही सगळे आलात. खूप थंडी आहे, जवळजवळ आपल्या एरियातला तापमान 7 ते 8 डिग्री सेल्सिअस आहे. तर एवढ्या थंडीत कुडकुडत कसे झोपला असाल, कसे जेवला असाल, कशी थंडी सहन केली असाल हे तुम्हाला माहीत. तर अशा सुद्धा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा तुम्ही ह्या परमार्थाकरता सहयोग केला. भगवंताच्या श्रीचरणी प्रार्थना आहे की भगवंता यांच्याकरता ज्ञानोबा माऊलीनं जे पसायनानात मागितलेलं आहे ते दे. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिही लोकी, भजी जो जे आदिपुरुखी अखंडित. एवढाच परिहार या ठिकाणी देऊन मी इथं थांबतो. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, एथ माझे जे उरले पायिकपण. ज्ञानोबारायांच्या मुखारविंदातून प्रगटलेली ही ओवी. तसं तर ज्ञानोबा माऊलींचा प्रथम श्रोता हे श्री गुरु निवृत्तीनाथ होते. प्रथम श्रोता. आणि श्री गुरु निवृत्तीनाथांच्या श्रवणाच्या अधिकारावर आणि आज्ञेच्या अधिकारावर ज्ञानोबा माऊली प्रसन्न होते. तसं तर काय की ज्ञानोबा माऊलींचं शिष्यत्व सद्गुरूच्या प्रत्येक क्रियेवर प्रसन्नता बहाल करणार आहे. अप्रसन्नता कुठंही नाही, पण विशेष प्रसन्नता ज्ञानोबा माऊलींची ज्ञानेश्वरी त्यांच्या मुखातनं जेव्हा प्रगट होऊ लागली तेव्हा प्रथम श्रोते म्हणून श्री निवृत्तीनाथ होते. नंतर सोपान काका, मुक्ताबाई, आणि नंतर सच्चिदानंद बाबा, आणि नंतर सगळेच साधू संत. कदाचित माझ्या संकल्पनेप्रमाणे ज्ञानोबा माऊलींची ही अमृतवाणी श्रवण करण्याकरता गडी वाडगुळकरांना म्हटलेलं आहे, संचार येथ झाला अदृश्य देवतांचा, हा योग अमृताचा, हा योग अमृताचा. तशा प्रकारे यक्ष, गंधर्व, किन्नर, स्वर्गातले देव, वैकुंठातले देव, कैलासातले देव, ब्रह्मलोकातले देव सगळे सूक्ष्म रूपानं त्या वातावरणात प्रत्यक्ष हाजरी लावली असावीच, असा कुठं उल्लेख केलेला नाही, परंतु माझ्या मनाला तशा प्रकारे वाटतं. कारण काय की जेव्हा विसोबा चाटीचा विसोबा खेचर झाला तेव्हा ज्ञानोबा माऊलींच्या मुखातून सहज आलं, चल हट खेचरा. ख म्हणजे आकाश आणि चर म्हणजे राहणारे, वास्तव्य करणारे. आकाशात वास्तव्य करणारी गंधर्व योनी. कुणीतरी गंधर्व हा माझ्या मांड्याचा आणि योग साधनेनं पोटातला अग्नी प्रदीप्त करण्याचा, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रिता, हा वैश्वानराला जागृत करण्याची ही योग कला आणि हा चमत्कार पाहण्याकरता कुणीतरी गंधर्वाला असेल, म्हणून चल हट खेचरा. अशा प्रकारे ज्ञानोबा माऊलींच्या मुखातनं सहज उद्गार आले. म्हणून त्या ठिकाणी ज्ञानोबा माऊली खेचरांना म्हणजे गंधर्वांना परिचित होते, आणि गंधर्व ज्ञानोबा माऊलींच्या कर्तृत्वावर
प्रसन्न होते. दुसऱ्या एका ठिकाणी ज्ञानोबा माऊली म्हणतात, खेचराची आमना आणि सात्विकाचा पाना, श्रवणा सवे सुमना, समाधी जोडे. माझ्या शब्दानं ज्ञानोबा माऊलींचा एक सात्विक आत्मविश्वास, सात्विक आत्मविश्वास, राजस आत्मविश्वास, तामस आत्मविश्वास, अशा प्रकारे विश्वासात सुद्धा त्रिगुणाचं विभाजन होतं. सात्विक आत्मविश्वास ज्ञानोबा माऊलींचा म्हणतात, बऱ्याच ठिकाणी म्हटलेलं, तेणे कारणे मी बोलीन, बोली अरूपाचे रूप दावीन. तसं ज्ञानोबा माऊली म्हणतात, खेचराची आमना आणि सात्विकाचा पाना. ज्ञानोबा माऊलींचा आत्मविश्वास, सात्विक आत्मविश्वास म्हणतो की माझ्या शब्दामुळं की गंधर्वाच्या मनाला सुद्धा सात्विकता आणण्याचं सामर्थ्य आहे. गंधर्व ही श्रृंगार योनी, नाचणं, गाणं, बजावणं, ऐश करणं, अशी एक योनी आहे. अशी राजस असणाऱ्या गंधर्वांना मी सात्विकतेचा पाना आणेन. आणि माझ्या शब्दांच्या आणि मनाच्या मिलनाबरोबर ज्यांचं मन सुमन आहे त्यांना समाधीचा लाभ होईल असं ज्ञानोबा माऊली म्हणतात. म्हणून तिथं बरेचशे सूक्ष्म रूपानं सुद्धा देवदेवतांचा संचार झाला होता, ही माझी संकल्पना आहे आणि निश्चितच सत्य असायला पाहिजे. परंतु असंही असलं तरी प्रथम श्रोता श्री निवृत्तीनाथ होते. कारण निवृत्तीनाथांच्या आज्ञा आणि निवृत्तीनाथांच्या आज्ञा करणारे श्री गुरुनाथ निवृत्ती, आणि आज्ञेचं 100% नव्हे, त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त आज्ञापालन करणारे ज्ञानराज. गुरु शिष्यांच्या आपल्या परमार्थाच्या नभोमंडळात गुरु शिष्यांच्या ज्या अलौकिक जोड्या आहेत, आपल्या वारकरी संप्रदायात गुरु शिष्याच्या अलौकिक जोड्या आहेत. निवृत्तीनाथ, ज्ञानोबा माऊली, नामदेवराय, विसोबा खेचर, शांती ब्रह्मनाथ आणि त्यांचे गुरुवर्य स्वामी जनार्दनजी आणि तुकोबाराय, निळोबाराय, त्या वारकरी संप्रदायातले ज्या 4 गुरु शिष्यांच्या जोड्या आहेत, खरं म्हटलं तर त्या गुरु शिष्याचं, गुरुचं गुरुत्व आणि शिष्याचं शिष्यत्व ह्याचं जर अनुसंधान आपणाला झालं तरी सुद्धा भगवंताची भेट होणं सहज शक्य आहे. अशा श्री गुरुनाथांची आज्ञा आणि आज्ञा पालन करणारे सत सत सत, किती सत लावलं तरी सुद्धा अपुरेच आहेत, असे सत शिष्य श्री ज्ञानराज माऊली. किंबहुना तुमचे केले, इथं माझं काहीच नाही. ह्या ओवीचं प्रवचन करत असताना मी ज्ञानोबा माऊलींचा आणि निवृत्तीनाथांचा कृपेचा आशीर्वाद मागून म्हणतो की हे जे आपलं कीर्तन झालेलं आहे, धर्मकीर्तन, कीर्तन म्हणजे इथं 2 तास 2.5 तास ह्या मंचावर, व्यासपीठावर स्थानापन्न होऊन कीर्तनाची सेवा झाली, तेवढीच सेवा नाही. इथं आल्यानंतर पहाटेच्या काकड्यापासून ते संध्याकाळच्या परत जागराच्या शेवटच्या क्षणापर्यंत 24 तास अहोरात्र धर्मकीर्तन चालू आहे. अखंड हरिनाम सप्ताह. इथं हे वैशिष्ट्य आहे की नॉन स्टॉप परमार्थ आहे. पहाटो काकडा झाल्यानंतर प्राणायाम झाला की विष्णू सहस्त्रनाम झालं की ज्ञानेश्वरी पारायण झालं की लगेच
गाथ्यावरचं भजन झालं की भावार्थ रामायण झालं की लगेच पहिलं प्रवचन संपलं की दुसरं प्रवचन संपलं की लगेच हरिपाठ संपला की लगेच कीर्तन सेवा झाली की लगेच संगीत भजन संपलं की जागर संपलं की लगेच काकडा भोपाळी. एक 5, 10, 15, 20 मिनिटं सुद्धा मध्ये नाहीत ह्या ज्ञान यज्ञ मंडपात. म्हणून हे सगळं धर्मकीर्तन आहे. ह्या धर्मकीर्तनाचं प्रेरणास्थान गुरुदेव आहेत. हे गुरुवंदन आहे. म्हणून ज्ञानोबा माऊलींचा हात पकडून, कारण ज्ञानोबा माऊलींचा हात पकडण्याचं सुद्धा सामर्थ्य माझ्याजवळ नाहीये. ज्ञानोबा माऊलींच्या पदमुद्रेचा एखादा रजकण जरी आम्हाला होता आलं तरी सुद्धा हजारो जन्माचं पुण्य आपल्या पदरी असावं लागते. परंतु हे जे धर्मकीर्तन झालं, धर्मकीर्तन धर्म जागृतीचं कीर्तन, धर्मकीर्तन धर्म संवर्धनाचं कीर्तन, धर्मकीर्तन धर्माचं संरक्षण करण्याचं कीर्तन, धर्मकीर्तन म्हणजे धर्ममय होण्याचं कीर्तन, आणि धर्मकीर्तन म्हणजे भगवंताकडे जाण्याचं कीर्तन. भगवंताकडे जाण्याकरता तुकोबाराय म्हणतात की धर्माची तू मूर्ती. आणि धर्मकीर्तन कशा करता करायचं, धर्म म्हणजे तरी काय, धर्माची संकल्पना काय, खूप विचार आहेत धर्माच्या संकल्पने. आणि धर्माच्या गती, कर्माच्या गती जशा प्रकारे गहन आहेत तशा प्रकारे धर्माच्या गती सुद्धा गहन आहेत. परंतु एकच धर्म काय की मला चांगलं व्हायचंय, माझ्यापासून दुसऱ्याला त्रास होऊ नये आणि दुसऱ्यापासून मला त्रास होऊ नये, मी समाधानी असावं आणि इतरही समाधानी असावं, हा धर्माचा एक रूट कॉज आहे. मूळचं कारण कोणचं की मी समाधानी असावं. फक्त मी समाधानी असावं असं नाही की तुम्ही सगळे प्रत्येक सुखी असावेत, समाधानी असावे. सर्वे अत्र सुखिनः सन्तु, ह्याची संकल्पना ह्या उपनिषदातली रुची आहे. ह्याची संकल्पना हीच आहे, सर्वे अत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया. आणि ह्या संकल्पनेचा आधार धरूनच ज्ञानोबा माऊली म्हणतात की किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिही लोकी भजी जो जे अधिपुरुखी अखंडित. ज्ञानोबा माऊलींची जी व्यापकता आहे, तुकोबाराय जशा प्रकारे म्हणतात की अणु रेणुया थोकडा तुका आकाशा एवढा, तशाच प्रकारे ज्ञानोबा माऊलींच्या संवेदनेची व्यापकता विश्वाकार आहे. म्हणूनच हे विश्वची मानी जो आपले घर ऐशी जयांशी मती स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. हे ज्ञानोबा माऊलींच्या अनुभवाचे बोल आहे. हे काय फक्त टीका नाही, 12व्या अध्यायातली ओवी अशी विश्वव्यापकत्व ज्ञानोबा माऊलींच्या संवेदनेला प्राप्त झालं. आणि ही संवेदना विश्वव्यापक झाली. आमची संवेदना आमच्या शरीरापुरती व्यापक असते, फार झालं तर बायका मुलापुरते व्यापक असते, फार झालं तर आई बाबापुरते व्यापक असते, फार झालं तर गणगोतापर्यंत व्यापक असते. खूपच जर मोठा झाला तर एखादा सत्पुरुष सज्जन गावापुरता व्यापक होतो. कुणीही विश्वव्यापक होऊ शकत नाही. आणि विश्वव्यापक ही जी संवेदना आहे, ह्या संवेदनेतून ज्ञानोबा माऊली म्हणतात की मोहना सर्व सुखी पूर्ण होऊन ती लोकी. म्हणून ज्ञानोबा माऊलींचं हे धर्मकीर्तन ग्रंथाच्या सेवेनं, ज्ञानोबा माऊलीनं गीतेची सेवा केली. ज्ञानोबा माऊलीनं गीतेची सेवा केली, गीतेची टीका नाही.
म्हणून ज्ञानोबा माऊलींचं भावार्थ दीपिका, अगदी सोज्वळ नाव ज्ञानोबा माऊलींचं. ह्या ग्रंथाला नामकरण, स्वतःचं नामकरण काय की भावार्थ दीपिका, भावाचा अर्थ दाखवणारी छोटीशी दीपिका, छोटीशी दीपिका. आता ज्ञानोबा माऊली आपल्या विनयानं म्हणतात दीपिका, पण अधिकाऱ्यांना आम्ही म्हणतो की ही दीपिका नाही, हा ज्ञानसूर्य आहे. त्यांनी म्हणतात भावार्थाचा अर्थ दाखवणारी छोटीशी दीपकलिका, परंतु आम्ही म्हणतो की ज्ञानाचा सागर. जनाबाई म्हणते सखा माझा ज्ञानेश्वर. ह्या ज्ञानाच्या सागराचं, ह्या ज्ञानाच्या सूर्याचं जे प्रगटीकरण झालेलं आहे ज्ञानोबा माऊलींच्या ओवीच्या रूपानं, त्याच्या पाठीमागं श्री सद्गुरूची कृपा, सद्गुरूचा आशीर्वाद आणि सद्गुरूची केलेली अनन्य भावानं सेवा, ह्या सेवेचं देखणं रूप, आज्ञेचं, गुरु आज्ञेचं अगदी सौंदर्य. ज्ञानोबा माऊलींच्या भाषेत सौंदर्य आहे एक बाब. बऱ्याचशा वेळेस जिथं जिथं सौंदर्य असतं ना, त्या सौंदर्याचा ड्रॉबॅक म्हणजे काय की बाहेरचं सौंदर्य असतं, आतल्या स्वभावाची दुर्गुणता असते, दुर्गंधी असते बऱ्याचशा वेळेस. परंतु ज्ञानोबा माऊलींच्या ह्या धर्मकीर्तनाचं सौंदर्य हे अंतर्बाह्य सौंदर्य आहे. बाहेरचं सौंदर्य म्हणजे वाङ्मयाचं सौंदर्य, आणि आतलं सौंदर्य म्हणजे भावार्थाचं सौंदर्य. शब्द सुंदर असतात, परंतु अर्थापासून फारकत घेतलेली असते. बऱ्याचशा शब्दानं शब्द सुंदर असून भागत नाही, तर ते अर्थापासून काडीमोड जर शब्दाने केला, अर्थापासून फारकत झाली. कारण शब्दाचं अस्तित्व, शब्दाचा जिवंतपणा हा शब्दाच्या अर्थावर अवलंबून आहे. आणि बऱ्याचशा वेळेस काय की तुकोबाराय म्हणतात, अर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्दज्ञाने, विषय लोभी म्हणे साधने ती बुडवली. ज्ञानोबा माऊलींच्या शब्दाचं सौंदर्य सुद्धा एवढं अप्रतिम आहे की भले भले विद्वान, भले भले साहित्यिक ह्या शब्दाच्या सौंदर्यावर नतमस्तक होतात, फिदा होतात. भगवान श्रीकृष्णानं जशा प्रकारे म्हटलं 11व्या अध्यायात, हा माझा ऐश्वर्य योग आहे. तो पहा, तशा प्रकारे ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबा माऊलींचं ऐश्वर्य आहे. बऱ्याचशा वेळेस ऐश्वर्य असते, सौंदर्य असतं, परंतु तिथं औदार्य नसतं. एखादा माणूस श्रीमंत आहे, एखादा माणूस सुंदर आहे, पण सुंदरही असला आणि श्रीमंतही असला आणि त्याच्याजवळ जर औदार्य नसलं, तर त्याच्या श्रीमंतीला आणि त्याच्या सौंदर्याला काय आम्हाला चाटायचे? कोणीतरी एखादा उपभोगील. तर ह्या सौंदर्याच्या आणि ऐश्वर्याच्या जोडीला, ऐश्वर्य म्हणजे वैभव, भगवंताचं वैभव, भगवंतानं भक्तराजा अर्जुनाला 18व्या अध्यायात दाखवलं. तशा प्रकारे ज्ञानोबा माऊलीनं स्वतःच्या आध्यात्मिक वैभवाचं हे प्रगटीकरण म्हणजे ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे. आध्यात्मिक वैभव, आध्यात्मिक ऐश्वर्य, आणि हे आध्यात्मिक ऐश्वर्य, शब्दांचं सौंदर्य, ह्याच्याबरोबर ज्ञानोबा माऊलींच्या जवळ औदार्य आहे. औदार्य म्हणजे उदारता. एवढी उदारता आहे की ज्ञानोबा माऊली म्हणतात की श्रीमंताच्या घरी VIP ला आणि तळागाळाच्याला
एकच भोजन. असा दुर्मिळ योग असतोय. VIP ला VIP ट्रीटमेंट असते आणि तळागाळाच्याला तळागाळाची ट्रीटमेंट असते. वरण मिळालं तर भात मिळत नाही, भात मिळालं तर पोळी मिळत नाही, पोळी मिळालं तर मीठ मिळत नाही, निदान पाणी मिळत नाही, निदान पत्रावळी मिळत नाही. हे तळागाळातल्या लोकांची ट्रीटमेंट आपण पाहतोच मेजवानीच्या वेळेस. आणि VIP ला पाण्याची बाटली अगदी स्पेशल. तशा प्रकारे ज्ञानोबा माऊली म्हणतात की श्रीमंताच्या भोजनात तळागाळाच्याला आणि वरच्या लोकाला एकच पक्वान्न असतं. तशा प्रकारे माझ्या ह्या ज्ञानेश्वरीत एकच पक्वान्न सर्वांना. अहो श्रवणाचे मिशे येऊनी बैसावे, साम्राज्य भोवनी सुखी नांदे. श्रवणाच्या मिशानं श्रवण करायचं नाही. उगं निमताने कुठं चाललोय का? ज्ञानेश्वरी प्रवचन ऐकायला चाललोय, नुसतं निमित्त. पण ह्या निमित्तानं जरी एखादा आला श्रवणाच्या मिशे बैसावे येऊनी, तरी ज्ञानोबा माऊलींच्या ज्ञानेश्वरीचं नामदेवराय म्हणतात साम्राज्य भोवनी सुखी नांदे. दुसऱ्या एका ठिकाणी म्हणतात अध्यात्मशास्त्री अंतरंगचे अधिकारी परी लोक वाक्चातुर्य होईल सुखिया. त्या अध्यात्मशास्त्रात अंतरंगात जे प्रवेश सहजासहजी करू शकतात तेच खऱ्या अर्थानं अधिकारी आहेत. परंतु इतरांना सुद्धा नुसत्या माझ्या वाणीच्या वैभवानं आनंद प्राप्त होईल. गीतेचं महिमान गात असताना ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरी ज्ञानोबा माऊली म्हणतात की साचेचे बोलाचे नव्हे शास्त्र, संसार झिणते शस्त्र, आत्मा अवतरते मंत्र, ग्रंथी ये किंवा अक्षरी ये. आत्म्याचं अवतरण होण्याचं सामर्थ्य ज्ञानोबा माऊलींच्या शब्दात आहे. हे धर्मकीर्तन आहे. आणि शेवट की माधुर्य, ज्ञानोबा माऊलींच्या ज्ञानेश्वरीची माधुरता, ही मधुरता एवढी मधुर आहे की वल्लभाचार्यांनी जशा प्रकारे मधुराष्टक लिहिलेलं आहे, अधरम मधुरम वदनम मधुरम, भगवान श्रीकृष्णाचं, की सगळंच मधुर आहे. तशा प्रकारे ओम नमोजी अद्या ह्या ओवीपासून शके 12 शते सावोत्तरी ते टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा आदरे लेखको झाला. ह्या शेवटच्या क्षणापर्यंत काय की बऱ्याचशा वेळेस काय की ग्रंथ असतात त्याच्यात वेस्टेज असतं. आता आंबा घेतला, परवाच कोणीतरी सांगितलं आंब्यातला रसच फक्त शेव्य आहे, कोई आणि साल वेस्टेज आहे. ऊस घेतला, ऊसातला रसच फक्त ग्राही आहे, त्याचं हिप्पे आहे ना ती वेस्टेज आहे. परंतु द्राक्ष आहेत ना सीडलेस, ह्याच्यात नो वेस्टेज. कुठलाही टाकून घ्यायचं आणि सगळंचे सगळं तोंडात टाकायचं. तशा प्रकारे ज्ञानोबा माऊलींचा प्रत्येक शब्द आणि शब्दाचा अर्थ नो वेस्टेज आहे. घ्यायचा आणि सरळ कानात टाकायचा. म्हणजे हे धर्मकीर्तन कशा करता? तर धर्म जागवण्याकरता, धर्म जगवण्याकरता, धर्म जिवंत राहण्याकरता आणि धर्माची मूर्ती असलेल्या परमात्म्यापर्यंत जाण्याकरता जे जे तुम्ही करता ते सगळं धर्मकीर्तन आहे. आणि ह्या धर्मकीर्तनात सहयोग आपल्या 7 दिवसाचा हा धर्मकीर्तन आहे. हे धर्मकीर्तन ही एक अदृश्य आज्ञाच आहे. आणि जशा प्रकारे की जो आज्ञा करतो हे कर. आणि मी नेहमीच सांगतो की ज्याला काम सांगायची हौस आहे, बऱ्याचशा वेळेस काम सांगायची हौस उपजत असते एखाद्या माणसाला, काम सांगायची हौस. आणि काय काम सांगायच्या हौशेकरता कोण कोण काय करेल ह्याचा
अंत लागत नाही. एक माणूस गावातला, एका गृहस्थाची भिंत बांधायची होती. भिंत बांधायची होती. भिंतीचा खर्च अंदाजे 500 रुपये. 500 रुपयात कुणीही घ्यायला तयार होईना, कारण त्याच्यात काहीच लाभ नव्हता. एक गावातला माणूस मला मी घेतो, पूर्वीच्या काळची गोष्ट. 500 रुपयात ती भिंतीचं गुत्त घेतलं. गुत्त घेतल्यानंतर 8-10 दिवसात तयार झाली भिंत. 500 रुपये सगळेच गेले आणि वर ह्याच्या पदरते 5-10 रुपये गेले. इतर माणसं म्हणली कसं झालं, किती पैसे गेले? 510 रुपये गेले. म्हणलं तरी आनंदात. हो आनंदात आहे मला. मग तुम्हाला काय मिळालं? 10 दिवस सांगायला मिळालं की मला हे कर ते कर ते कर. हे काय तोड आहे? असे म्हणजे काय की सांगण्यात समाधानी असतात, आज्ञा देण्यात, ह्याच्याकडून हे कर त्याच्याकडून ते कर. आपण प्रत्येक वेळेस कुणाला ना कुणाला तरी काय ना काहीतरी काम सांगतच असतो, परंतु त्याची लायकी बघून जर काम सांगितलं तर सांगणाऱ्याची फजिती होत नाही. एक लायकी, काम करण्याची गुणवत्ता त्याची आहे का? दुसरे काय की काम करण्याची त्याची इच्छा आहे का? आणि तिसरं, काम करण्याकरता त्याला वेळ आहे का? ह्या तिन्हीचा समन्वय साधून काम सांगायचं असतं. काम करण्याची गुणवत्ता आहे का, काम करण्याची इच्छा आहे का, आणि काम करण्याकरता वेळ आहे का? आणि गुणवत्ता जर नसेल आणि काम करणाऱ्याची फजिती होते. तशाच प्रकारे वेळ नसेल तर काम सांगितलं तरी सांगणाऱ्याला अपयशाला समोर जावं लागतं. म्हणून कोणतं काम कोणाला सांगावं ह्याचं जजमेंट ज्याला उत्तम प्रकारचं आहे तोच मॅनेजमेंट करू शकतो. आणि हे जजमेंट जर फेल असलं तर मॅनेजमेंट फेल होतं. आणि अलीकडच्या काळात अशा प्रकारचं जजमेंट, नंबर 1 जजमेंट कोणाला होतं तर हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे शिवछत्रपतींना होतं. समोर आलेला माणसाचं म्हणजे त्यांचा अधिकार एवढा होता छत्रपतीचा की समोर नवागत माणूस आला तर आले आले ह्या माणसाची लायकी काय ते ओळखत होते. ते कोणाला कुठे पाठवायचं, कोंडण्या घेण्याकरता तानाजी मालुसरेचं का आठवण केली? कारण कोंडाणा हा तानाजीच घेऊ शकतो हे त्यांना माहित होतं. घोडखिंड लढवण्याकरता बाजीप्रभूला का नियुक्त केलं? प्रत्येक ठिकाणी शेवटी जेव्हा आग्र्यात होते तेव्हा सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे की 15-16 वर्षाचा मदारी मेहतर नावाचा मुसलमानाचा मुलगा शेवटच्या क्षणी त्यांच्याजवळ सोबत करणारा होता. शेवटच्या क्षणी हिरोजी फर्जत, मदारी मेहतर हे शेवटी दोघं राहिले, खोलात जात नाही. आणि हिरोजी फर्जत काय केलं होतं की असा हात बाहेर काढला होता, त्याच्यात सोन्याचं कडं होतं शिवाजीचं घातलेलं होतं आणि हात बाहेर केलेलं सगळं पांघरून झाकलेलं आणि मदारी मेहतर हा पाय चेपत होता. आलेल्या पहारेकरांना सोन्याचं कडं छत्रपतीचं आहे, हात छत्रपतीचा आहे असं वाटून गप्प बसत होते. शेवट दिवस मावळाच्या टायमाला तो हिरोजी फर्जत उठला, औषधाची बाटली घेतली आणि औषध आणण्याकरता निघून गेला. छत्रपतीच्या शय्येवर सगळी कपडे घातले आणि त्याच्यावरनं चादर, माणूस झोपलाय असे कपडे घातले आणि त्याच्यावर चादर टाकली आणि त्या छत्रपती नसलेल्या कपड्याला दाबत पाय चेपत मदारी मेहतर दिवस मावळून तासभर तिथंच होता, तास दीड. अंधार झाला, एकटा होता, छत्रपती निघून गेले होते.
एकटा असताना किती त्याचं धाडस आणि छत्रपतीवर त्याची किती असणारी निष्ठा आणि त्या निष्ठेची किती छत्रपतींना पारख. निष्ठा ओळखण्याकरता सुद्धा पारख असावी लागते. आणि 2 तासानं मदारी मेहतर बाहेर आला आणि सगळ्याला म्हणला, बहुत शिरदर्द आहे, आवाज मत करना. राजे खूप आजारी आहेत, डोकं खूप दुखतंय, छोट्याशा आवाजानं सुद्धा त्यांचं डोकं भडकतंय, कुणीही आवाज करू नका. असं रात्री 7 ते 8 वाजता त्याने निघून गेला. त्या मुलाच्या निष्ठेची पारख करणारे धन्य छत्रपती. म्हणून काम सांगत असताना त्याचा अधिकार ओळखून काम सांगावं लागतं. अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्यास तसे देऊ, मुंगीवरी भार गजाचे पालन करता ही कोण कार्यसिद्धी. निवृत्तीनाथांना ज्ञानोबा माऊलींना आज्ञा केली. आणि बऱ्याचशा वेळेस काय की सांगणाऱ्याच्या संकल्पनेत नसेल एवढं जर उत्तम कार्य केलं तर कदाचित मला तसं वाटतं की निवृत्तीनाथांच्या संकल्पनेत सुद्धा एवढा सुंदर ग्रंथ निर्माण होईल हे नसावं. आणि हे पूर्ण झाल्यानंतर पूर्णत्वाच्या वेळेस प्रसादनाच्या पूर्वीची ही ओवी आहे. किंबहुना तुमचे केले, माझं काहीच नाही तुमचं केलं. स्वामीची आज्ञा सेवका प्रमाण, गुरुची आज्ञा अनुयायाला प्रमाण. कुठला विचारच नाही तिथं. आणि ह्या अवस्थेत धर्मकीर्तन सिद्धीला गेलं. संकल्प आणि सिद्धी ह्याच्यात जमिनीचं आणि आकाशाचं अंतर आहे. कारण संकल्प सगळेच करतात, त्यातले त्यात सत्याचा संकल्प करणारे दुर्मिळ असतात. जे जे भव्य आहे, जे जे दिव्य आहे, जे जे उत्कट आहे, जे जे उदात्त आहे, आणि त्याच्याकरता माझं श्रम लागावे, बौद्धिक, शारीरिक, मानसिक असा संकल्प करणारे दुर्मिळ आहेत. आणि आजच्या काळात तर खूप दुर्मिळ आहेत. एका दृष्टीने विचार केला तर परमार्थाकरता आजचा काळ खूप चांगला आहे. दुसऱ्या बाजूने विचार केला तर परमार्थाकरता आजच्या काळा एवढा खतरनाक काळ कधीही नव्हता. संकल्प, चांगला संकल्प केलेला, चांगला संकल्प केला आणि त्याकरता अविश्रांत श्रम, बाय द हार्ट, मनापासून जे अविश्रांत श्रम आहेत ना, त्या श्रमाच्या जोडीला पाठीमागं पुण्य आहे. आणि त्या पुण्याच्या जोडीला समोरून कृपेचा वरदास्त. कृपेचा वरदास्त, पाठीमागची पुण्याई आणि आपलं श्रम, त्या श्रमाचं साफल्य आणि त्या साफल्याची ही तृप्तीची ढेकर आहे. जेवण पूर्ण झाल्यानंतर जशा प्रकारे तृप्तीची ढेकर येते तशा प्रकारे ही ओवी म्हणजे ग्रंथ साकार झाल्यानंतर ज्ञानोबा माऊलींच्या मुखातनं आलेली तृप्तीची ढेकर आहे. कारण सिद्धीला गेले, तुमची आज्ञा प्राणपणानं स्वीकारली
आत्मभावानं जोपासली आणि सर्व शक्तीनं साकारली. स्वप्नाची परी तुकले साचा सारखे. स्वप्न सत्य व्हावं असा हा चमत्कार आहे. आणि हा चमत्कार ज्ञानोबा माऊलीनं करून दाखवला. आणि चांगलं कार्य झाल्यानंतर जी तृप्ती असते ना ती अवीट तृप्ती असते. निर्मितीची तृप्ती, नवनिर्माण करण्याची तृप्ती ही फार मोठी तृप्ती. स्त्रिया जास्त पुरुषापेक्षा ऍक्टिव्ह का नसतात आणि पुरुष जास्तीत जास्त का धडपड करतात, धावपळ करतात? कारण स्त्री नवनिर्मिती करू शकते. नवनिर्मितीपासून तिला एक तृप्ती होते. लेकराला जन्म दिला, प्रसव वेदना, आजच्या काळात वेळ प्रसंगी शिजर आहे, वेळ प्रसंगी काही, पण हे सगळं सहन केल्यानंतर सुद्धा शांत का असते? कारण एक नवनिर्मितीची तृप्ती असते. आणि ही नवनिर्मितीची तृप्ती पुरुषाला लाभत नाही. म्हणून पुरुष वेगवेगळ्या प्रकारची तृप्ती करता प्रयत्न करतात. घर बांधलं, शेत घेतलं, अमकं केलं, तमकं केलं. खऱ्या अर्थानं ज्ञानोबा माऊलींची ही नवनिर्मितीची तृप्ती आहे. कारण माय बोलीत, माय भाषेत ग्रंथ निर्मिती ही क्रांती आहे. आणि ही क्रांती करण्यात यशस्वी ज्ञानोबा माऊली झाली, कमालीचे यशस्वी झाले. ही मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. ह्या मराठी भूमीत, मराठी हा जातीवाचक नाही, शब्दच मुळात जातीवाचक नाही, की महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रात राहणारे सगळेच मराठीची नगरी. माझा मराठाशी बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मिळवेन. आणि ही सिद्धीची तृप्ती आणि ह्या तृप्तीची ढेकर म्हणजे प्रस्तुतची ओवी आहे. धर्मकीर्तन सिद्धीला गेलो आणि सिद्धीला गेल्यानंतर ज्ञानोबा माऊलीनं जे नंतरच्या प्रकट केलेलं ना, आता माझं काय उरलं, माझं काय उरलं? कारण जो निर्माण करतो हा प्रथम भोगता असतो. जे जे निर्माण करतो, आम्ही काहीही निर्माण करा, त्या निर्मितीच्या पाठीमागं जो निर्माता आहे तो निर्माता प्रथम भोगता आहे. प्राकृतिक दृष्टीनं, व्यावहारिक दृष्टीनं. परंतु हे प्रथम भोगते पण सोडून जेव्हा समर्पण होतं तेव्हा तिथला आनंद हा अलौकिक असतो. आणि ज्ञानोबा माऊली म्हणतात, हे तुमचं धर्मकीर्तन केलं, सिद्धीला गेलं, इथं माझं जे उरलेलं आहे ते पायिकपण आहे. पायिकपण म्हणजे सेवाभाव, सेवक. पायिक म्हणजे काय की सेवक. पाय ह्या शब्दापासून पायिक झालं, पायाजवळ राहणारा. तर पायाजवळ कोण राहतं? आता भगवान महाविष्णूच्या पायाजवळ कोण आहे? लक्ष्मी माता आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, पाय लक्ष्मीची हाती, म्हणून येतो काकुलती. ती आली
परंतु दास्य भाव जेव्हा स्वीकारला तेव्हा ज्ञानोबा माऊली म्हणतात की पाय धुण्याच्या दैवाला ती प्राप्त झाली. पायिक हा शब्द, पाय ह्या शब्दापासून झाला. पायापाशी असतो तो सेवक. हे माझं धन आहे. पायिक पण, परमार्थातलं पायिक पण हे धन आहे. परमार्थातलं पायिक पण गुरुदास्य. भगवंताचं दास्य. हे दास्यत्व हे संतांचं वैभव आहे. दास्यत्व भाव मनी मानसी खूप संतांनी जोपासला. हा दास्यत्व भाव ज्ञानोबा माऊलींच्या ज्ञानेश्वरीत आपणाला वेळोवेळा पाहायला मिळतो. म्हणून बऱ्याचशा वेळेस काय की कार्यक्रम पत्रिका असतात ना सप्त्याच्या, तिथं कीर्तनकार म्हणून लिहितात, प्रवचनकार, व्यासपीठ अधिकारी. मी प्रत्येक वेळेस ते वाचल्यानंतर त्या लोकांना सांगतात रे कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही, व्यासपीठ अधिकारी नाही. तुम्ही कीर्तन सेवा म्हणून वर हेडलाईनला लिहा, प्रवचन सेवा म्हणून लिहा, व्यासपीठ सेवा म्हणून लिहा. हो म्हणते ते पुढच्या वर्षी तसेच आणतात पॉम्पलेट माझ्याकडे. असे कितीतरी इथं लोक असतील 2-2 वेळा 3-3 वेळा 2-2 3-3 वर्ष सांगून काय ते छापाय गेलं आणि ते मागच्या वर्षाप्रमाणे छापलं म्हणते त्यांनी. तर कधीही कार्यक्रम पत्रिका सप्ताशी आपण छापत असताना ही दक्षता बाळगा की तर कुणीही कार नाही आणि अधिकार नाही, हे तर सगळे सेवक आहेत. म्हणून प्रवचन सेवा, कीर्तन सेवा, व्यासपीठ सेवा, भजन सेवा अशा प्रकारच्या शब्दाचं योजना करावी. आणि भगवंताच्या दरबारात, संतांच्या दरबारात, गुरुच्या दरबारात सगळेच सेवक आहेत. कोण छोटे असतील, कोण मोठे असतील, कोणाकडे कोणतं काम असेल, कोणाकडे कोणतं काम असेल. आणि हा सेवाभाव खऱ्या अर्थानं जेव्हा आपला अंतर्यामीचा सेवाभाव जागृत होतो तेव्हाच खऱ्या अर्थानं परमार्थ घडतो. आणि हा सेवाभाव जोपर्यंत विकसित होत नाही तोपर्यंत परमार्थाचा आनंद भोगता येत नाही. नामाचा आनंद घ्या, भजनाचा आनंद घ्या, कीर्तनाचा आनंद घ्या, प्रवचनाचा आनंद घ्या, श्रवणाचा आनंद घ्या. आम्ही इथं शुद्ध आनंद भोगण्याकरता आलेलो. शुद्ध आनंद की जो शुद्ध आनंद या जगाच्या बाजारात पाहायला मिळत नाही, ऐकायला मिळत नाही, खायला तर नाहीच नाही. तो शुद्ध आनंद आपण इथं पाहतो, शुद्ध आनंद या ठिकाणी आपण ऐकतो आणि शुद्ध आनंद या ठिकाणी सेवन करतो. घेईन मी जन्म याचसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. किंवा सेवितो हा रस सेवन करतो. इथं प्रत्येक जण येतं. कोण कानाने श्रवण करत असेल, कोण कानाने सेवन करत असेल, कोण तोंडाने सेवन करत असेल, कोण डोळ्याने सेवन करत असेल, कोण हाताने सेवन करत असेल, कोण पायाने सेवन करत असेल. आता आमचे खालचे वाढणारे युवक, मला नेहमी त्यांचं कौतुक वाटतं. इथं बसून ऐकणाऱ्यापेक्षा, भजन करणाऱ्यापेक्षा, देणाऱ्यापेक्षा त्यांचं नेहमी हमेशा मला कौतुक वाटतं. जवळजवळ 600 युवक आहेत, तरुण आहेत तिथं. अगदी आज सकाळी 10 वाजल्यापासून आत्तापर्यंत अविश्रांत तुम्ही प्रत्येकानं भोजन प्रसाद खाली घेतलाच असेल. घरात स्वतःचं पाणी स्वतः उचलून घेत नाहीत असे काय काय आहेत तिथं. पण इथं सगळ्यांची सेवा मनोभावी करतात आणि कुठलाही मोबदला नाही, काही नाही.
आणि मी फक्त जाहीर केल्यानंतर 1 गावचे 2 गावचे नाहीत, आम्हाला 20 युवकाची टीम्स पाहिजे होत्या. 25 गावची यादी या ठिकाणी आली आणि आम्हाला पाहिजे होते 15 ते 20 मुलं एका गावची, कारण तेवढी लाईन सांभाळण्याकरता, भोजनाची एक लाईन सांभाळण्याकरता. तर तिथं 30-30, 35-35, 40-40 एका गावची युवका तयार झाली. त्यांना काय भजन नाही, काय कीर्तन नाही, पारायण नाही, काहीच नाही, परंतु ते आपल्या श्रमानं सेवन करतात, परमार्थाचा आनंद. अशा प्रकारे जो सेवक भाव जागृत झाला परमार्थात, तर त्याचं अहोभाग्य आहे. म्हणून प्रत्येक साधकानं, परमार्थ करू इच्छिणारानं आपल्याजवळ असणारा, आहेच प्रत्येकाजवळ असणारा सेवाभाव, हा सेवाभाव जागृत करायचा आहे. झोपलेला आहे, प्रत्येकाच्या जवळ सेवाभाव आहे. आणि जास्तीत जास्त माता भगिनीकडे जास्त आहे. कारण काय की मुलाची सेवा कशी करावी, लेकराची सेवा कशी करावी, हा सेवाभाव परमात्म्याने त्यांच्या हृदयात दिलेला आहे. म्हणून बऱ्याचशा ठिकाणी, सगळ्याच ठिकाणी, कुठल्याही रुग्णालयात परिचारिका जे असतात, नर्सेस, ते पुरुष परिचारिका नसतात, परिचारक नसतात, स्त्रिया असतात. कारण काय की स्त्रिया, महिला ही सेवा मूर्ती आहे. स्त्रीकडे जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा ती सेवेची मूर्ती आहे, ओतप्रोत सेवेची मूर्ती आहे. अशा प्रकारचं तुम्हाला प्रत्येकाला अनुभवाला येईल. आणि तो सेवाभाव आमच्या प्रत्येकाजवळ आहे, तो जागृत करायचा. झोपलाय, तो जागृत होण्याचं हे स्थान आहे. परमार्थ ज्या ठिकाणी चालतो, होतो, त्या ठिकाणी सेवाभाव जागृत होतो. आणि अशा प्रकारे जागृत झालेला सेवाभाव हा भगवंताला, श्रीगुरूला अनुभवता येतो आणि त्या अनुभवानं प्रसन्नता होते. आणि ही प्रसन्नता आपल्या प्रत्येकाच्या जीवनात वाट्याला यावी, हा माझा भाव आहे. किंबहुना हे माझं जीवन कार्य आहे. कारण भगवंतानं कोणाला कशा करता योजना केलेल्या असतील तो त्याचा तोच जाणे. कारण काय की त्याच्यासारखा डायरेक्टर, प्रोड्युसर कोणाला काय काम दिलेलं आहे आणि आपले जे विहित ते ईश्वराचे मनोगत. आपल्या वाटेला जे काम आलेलं आहे ते आपलं नाही, त्याचं मनोगत आहे. हे काम ह्यानी करावं आणि भगवंताचं मनोगत आहे म्हणून जो त्याचा स्वीकार करतो त्याचा सेवाभाव जागृत होतो. आणि असा सेवाभाव जागृत व्हावा. आज दत्त जयंती आपल्या संस्कृतीतला अत्यंत श्रेष्ठतम दिवस. कारण श्री गुरुच्या रूपानं अवतरण झालं या पुण्यपावन दिवशी. ब्रह्मा, विष्णू, महेश ह्या तिन्हीचं एक रूप झालं. ब्रह्मदेवाच्या जवळही गुरुत्व आहे, भगवान विष्णूच्या जवळही गुरुत्व आहे आणि भगवान शिवाच्या जवळही गुरुत्व आहे. परंतु वेगवेगळ्या अंगाने ते गुरुत्व आहे. परंतु दत्तात्रयाचं ह्या तिन्हीचं जे संकलन झालं ना, हा संगम आहे, त्रिवेणी संगम, ब्रह्मा, विष्णू, महेश. आणि त्या संगमाचं अवतरण आजच्या पवित्र दिवशी झालं. 12 वाजता बऱ्याचशा ठिकाणी पुष्पवृष्टी गुलाल करण्याचा प्रघात आहे. कारण काय की 12 वाजता ते लेकरं झाली, ब्रह्मा, विष्णू, महेश. अनुसूयेच्या दारात बाळं झाली आणि दिवस मावळायच्या टायमाला खऱ्या अर्थानं अनुसूयाला बाळ मिळालं. खऱ्या अर्थानं
तिथं आपलं रूप ठेवून देव निघून गेले. त्या पुण्यपावन दिवशी आपण आता छोटंसं भजन घ्यायचं आहे. भजन घेतल्यानंतर दत्त जन्माचा अभंग आणि अभंग झाल्यानंतर पुष्पवृष्टी गुलाल हे करत असताना प्रत्येकानं आपल्या अंतःचक्षुपुढं भगवान दत्तात्रयाची मूर्ती आणावी आणि मी साक्षात त्याच्यावरच पुष्पवृष्टी करतोय अशा प्रकारे भाव मनात जागृत करावा. मी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत कुणीही गडबड करू नका. प्रत्येक ठिकाणी गडबड. लग्नाला सुद्धा तसंच होतं. लग्नाचं जे मंगलाष्टक असतात ना त्या कधीच टायमाला पडत नाहीत. आधी तरी पडतात नाही तर नंतर. मागच्याने काय की 2 मंगलाष्टका झाल्या की त्या वाजंद्राला वाटतं की झालं म्हणून त्याने डमडम करते ते. मग त्याने आणि सगळीच तांदूळ मोकळे टाकून देते. टाळे वाजवत आहेत. एवढ्यात म्हणतात आता थांबा थांबा अजून एक आहे. मग ते परत अर्ध वाजवून थांबत आहेत. परत मग मंगलाष्टका सुरू होती. तशा प्रकारे मग तुकाराम महाराजाच्या बीजेचा गुलाल असो, ज्ञानोबा माऊलींच्या समाधीचा गुलाल असो, रामाचा गुलाल असो, जयंतीचा, कृष्णाचा असो, मारुतीचा असो, दत्ताचा असो, तशाच प्रकारे गडबड आपण करतो. परंतु कृपया 2-3 मिनिटाकरता गडबड कुणीही करायची नाही. शांत चित्तानं थांबायचं. आणि इथून उतरताना प्रत्येक ठिकाणी गडबड. प्रत्येक भाविकांना लक्षात ठेवा की रस्ते अरुंद आहेत. फक्त 2च रस्ते आहेत. फार झालं तर इतकडचा छोटा रस्ता आहे आणि एवढे हजारो लोक त्या रस्त्याने गेले तर कदाचित धोका होण्याचा संभव आहे. गडबडीत बऱ्याचशा ठिकाणी आता मागच्या वेळेस त्या पंचवटीत कुंभमेळ्याच्या वेळेस सोडून द्या भाजपच्या सरकारनं लुगडे वाटप केले तेव्हा परवा की भगदड झालं, गर्दी झाली की गर्दीत बऱ्याचशा वेळेस अपघात होण्याचा शक्यता असतं. आणि गर्दी जाण्याकरता गडबड करण्याची काहीही गरज नाही. 5 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनटं बस. म्हणून जाताना एक्सप्रेस सोडू नका. सुखरूपतेने तुम्ही प्रत्येक जण आपल्या आपल्या घरी पोचला की मला आनंद होतो, देवाला आनंद होतो. आणि ही दक्षता, ही जबाबदारी प्रत्येकानं घ्यायची. काय काय लोक तर काय की गुलाल उधळा म्हणून तिकडं गुलाल टाकतात, धडाधडा पळायला सुरुवात करतात. त्याच्यामुळं गोंधळ होतोय. कुणीही कृपया पळू नका, धावू नका, गडबड करू नका. शांत चित्तानं कमीत कमी कराळी पाटीपर्यंत किंवा इकडच्या मोडनं गेलो तर हायवेपर्यंत कमीत कमी जा. कारण तिथं गेल्यानंतर शिस्त लागते. तिथपर्यंत जरा बेशिस्त असते असा नित्याचा अनुभव आहे. तरीसुद्धा कृपया सगळ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येकानं संयम बाळगणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ते संयमाचं शिक्षण तुम्ही या ठिकाणी घेऊन गेलात तर खूप छान होईल या संतवर. तर अशा प्रकारे सांगितलेल्या गोष्टीविषयी आदर बाळगा, आचरणात आणा आणि आमच्या या नाम सप्ताहातनं भगवंताच्या वात्सल्याची आणि आपल्या जवळच्या भक्तिभावाची जोपासना करा. एवढंच. हरे हरी. लागलं का? माझं दर्शन घ्यायची काय गरजच नाही. कारण दिवसभर सकाळी 8 वाजल्यापासून 4:15 वाजेपर्यंत म्हणजे किती तास झाले? 8 तास झाले माझं दर्शन घेतलेलं आहे. आणि मी तुम्हाला नावा नाही, कुठं जाणार नाही, कुठं पळणारा नाही. उद्या परवा तेरवा कुठेही मिळतो. शिवाय बऱ्याचशा लोकांनी दर्शन घेतलेलं आहे. त्याच्यापेक्षा मला पाहिलं हे माझं दर्शन आहे, मला ऐकलं हे माझं दर्शन आहे. किंवा इथं आचल बेटावर नुसतं पदार्पण केलं तरी दर्शन, नाही जरी केलं तिथल्या तिथं अचल बेट म्हटलं तरी सुद्धा दर्शन आहे. म्हणून गुलाल पडल्यानंतर दर्शन करण्याची गर्दी करू नका, जाण्याची गर्दी करू नका. कारण ह्या गर्दीचा संधी साधून दुरुपयोग करतात. हरे हरी. रामकृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय राम
रूप पाहता लोचनी सुख झाले होता जनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले होता जनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बहुत सुकृताची जोडी म्हणा विठ्ठली अवनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणा विठ्ठली अवनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमाई तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमाई तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जेते माझा जय माझा जेते काय सदा काय मुळे सदा जया विराम रे सदा जया सदा जया विठोबा रघुमा हरि जय विठोबा रघुमा हरि जय विठोबा रघुमा श्री ज्ञानदेव विठोबा रघुमा हरि अवतार विश्वतारा हरि अवतार विश्वतारा हरि अवतार विश्वतारा हरि अवतार विश्वतारा दया करो मातृचे अनुसया करो मातृचे अनुसया करो ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी तिथी पौर्णिमा मास माझे शीर्ष तिथी पौर्णिमा मास मार्ग शीर्ष तिथी पौर्णिमा मास मार्गे शीर्ष तिथी पौर्णिमा मास मार्ग शीर्ष रंग तो बासर उत्सव काळ ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी चला लगेच
एका जनार्दनी पूर्ण अवतार एका जनार्दनी पूर्ण अवतार एका जनार्दनी पूर्ण अवतार एका जनार्दनी पूर्ण अवतार निर्गुण निराकार आकार निर्गुण निराकार निराकार आकार निर्गुण निराकार आकारने ऋतुय मन नक्षत्र रोहिणी ऋतुम नक्षत्र रोहिणी निर्गुण निराकार आकार निर्गुण निराकार आकार निर्गुण निराकार आकार ऋतुकार मंडल चंद्र रोहिणी ऋतुकार मंडल चंद्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी ऋतुकार मंत्र नक्षत्र रोहिणी ऋतुकार मंत्र नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी पूर्ण तिथी ऋतुकार मंत्र नक्षत्र रोहिणी ऋतुकार मंत्र नक्षत्र रोहिणी अरे अरे गुरुचा भजन करतो दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ अवधूत चिंतामणी दत्त गुरु महाराज गुरु जय जय ब्रह्म गुरु महाराज गुरु जय जय ब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय कंठधरला कृष्ण मणि अवघी प्रकाश काला वाटो एकामेका वैष्णवनिका सभ्रम वापुलिया ब्रह्मादिका उत्तम सुखा दाखवू काला वाटो एकामेका वैष्णवनिका सभ्रम म्हणे भूमंडळे आवे काला वाटो एकामेका वैष्णवनिका माइकवाले संभ्रम हरे 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 कुंडलिका ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर घाई करू नका कुणी घाई करायचं नाहीये की जय काशीनाथ महाराज की जय दत्तात्रय जनार्दन एकनाथ महाराज की जय बाबांनी काय सांगितले जरा घाई करू नका सगळ्यांना विनंती आहे घाई करू नका सांगितलेलं एकतरी वचन पाळा घाई करू नका जाण्यासाठी घाई करू नका दर्शनासाठी घाई करू नका